नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. ही एवढी मोठी थाळी अवघ्या 1 ते दीड तासामध्ये आपली तयार झाली आहे. तर आज आपण श्रावण स्पेशल थाळीची रेसिपी बघूयात, ज्यामध्ये इंद्रायणी भात बनवलेला आहे, ज्यावर फोडणीचं वरण आणि साजूक तुपाची धार, त्याचबरोबर मस्त सॅलडची 1 वाटी आहे, फोडणीचं वरण आहे, खरडा भेंडी आहे, खानदेशी पद्धतीने कढी बनवलेली आहे आणि आंब्याच्या रसातील खीर बनवलेली आहे शेवयांची आणि मसाल्यातली शेवग्याच्या शेंगांची आमटी आणि चपाती. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण कणिक मळून घेणार आहोत. तर मी इथे 2 ते 2.5 कप इतकं गव्हाची कणिक आणि चिमूटभर मीठ टाकून थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर मी नेहमी स्वयंपाक करताना कणिक आधी मळून घेते, म्हणजे ती चांगली मुरते आणि आपल्या पोळ्या ना छान मऊसूत होण्यात मदत होते. तर आपला हे कणिक मळली गेली की शेवटी ना एखादा चमचा तेल लावून घ्यायचं आहे आणि चांगली मळून हिच्यावर झाकण ठेवून ही रेस्ट करायला बाजूला ठेवायची आहे. आता दुसरी स्टेप म्हणजे वरण भाताचा कुकर लावणार आहोत, किंवा तुम्ही शेवटीसुद्धा वरण भाताचा कुकर लावू शकतात. तर कुकरमध्ये 1 ग्लास पाणी आणि 1 लिंबाची फोड टाकून पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण डाळ तांदूळ धुवून घ्यायचे आहे. तर मोठ्या भांड्यामध्ये 1 कप मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे आणि छोट्या भांड्यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ तांदूळ स्वच्छ 3 पाण्याने मी धुवून घेतले आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ घेऊ शकतात भातासाठी. 1 पेरं इतकं वरतीपर्यंत डाळ तांदळामध्ये पाणी टाकायचं. आता भात शिजवताना चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 छोटा चमचा साजूक तूप टाकायचं. साजूक तूप टाकल्यामुळे ना भाताला नुसता खायलासुद्धा खूप छान लागतो, चव खूप छान येते. एकदा नक्की ट्राय करा. आणि डाळ शिजवताना पोह्यांचा चमचा इतकं तेल टाकायचं, म्हणजे ती अगदी मऊसूत शिजते. आता इथे कुकरमध्ये ना पाण्याला उकळी आली आहे. आधी छोटं भांडं डाळीचं ठेवायचं आणि मग त्यावर आहे ना आपल्याला तांदळाचं म्हणजेच भाताचं भांडं ठेवून एक झाकण ठेवायचं आहे. त्यावर तुम्ही हवं तर यामध्ये बटाटे उकडवून घेऊ शकतात, पण आज मी भेंडीची खरडा भाजी बनवणार आहे, त्यामुळे यामध्ये मी बटाटे उकडत लावलेले नाही आहे. आता मीडियम फ्लेमवर याच्या 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊयात. तर मी इथे पाव किलो स्वच्छ धुवून भेंडी पुसून कट करून घेतली आहे आणि शेवग्याच्या शेंगांची मसाल्याची आमटी करणार आहोत, त्यासाठी सुद्धा मी इथे सगळे पदार्थ कट करून घेतले आहे. तर या ठिकाणी 2 छोट्या आकाराचे कांदे कट करून लोखंडाच्या कढईत टाकायचे. थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आहे, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो. कांद्याला हलकासा ब्राऊन कलर आला की यामध्ये पाव कप किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं. खोबरंसुद्धा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचं आहे आणि मग गॅसची फ्लेम बंद करायची. यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे टाकायचे आहे. हे पदार्थ सगळे गार झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आणि 1 चमचा मी यामध्ये पंढरपुरी डाळ्या टाकल्या आहे. याने भाजीला घट्टपणा छान येतो, एकदा नक्की ट्राय करा. आता हा मसाला आपला रेडी झालेला आहे. आता शेवग्याच्या शेंगांच्या आमटीसाठी 2 मोठे चमचे तेल घ्यायचं. यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं. जिरं चांगलं फुललं की यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचं आहे. आता ज्या भाज्यांना ना शिजायला जास्त वेळ लागतो त्या भाज्या आधी शक्यतो करून घ्या, म्हणजे त्या एकीकडे भाजी उकळत असते ना आपली दुसरी प्रोसेससुद्धा एकीकडे चालू असते. आणि एकीकडे ना मी 3 ग्लास इतकं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता या मिश्रणाला चांगलं तेल सुटलं आहे. यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 ते दीड चमचा घरातलं ठेवणीचं काळा मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि हा होममेड गरम मसाला अर्धा चमचा टाकला आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा धना जिरा पावडर टाकायची आहे. तर या ठिकाणी होममेड मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. मसालेसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत परतवले गेले की मग यामध्ये कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहे आणि चांगल्या आपल्याला ह्या 2-1 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर परतवायच्या आहे. शेंगा चांगल्या परतवल्या गेल्या की यामध्ये आपल्याला गरम उकळतं पाणी टाकायचं आहे. यामुळे ही भाजी लवकर शिजते आणि हिला तर्रीसुद्धा चांगली येते. तर शक्यतो गरम पाण्याचाच वापर करावा मसाल्याच्या भाज्यांसाठी. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. याला एकदा छान ढवळून घेऊयात. हाय फ्लेमवर 1 उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि अर्धवट झाकण ठेवून ही आपल्याला उकळत ठेवायची आहे. आता आपण पुढील प्रोसेस म्हणजे आपल्याला एक वाटण करायचं आहे, ज्यामध्ये मी 10 ते 15 लसूण पाकळ्या रात्रीच निवडून ठेवलेल्या होत्या. 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि कढीपत्त्याची साधारण 10 ते 15 पानं घ्यायची आहे आणि 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा मी या ठिकाणी जिरं घेतलं आहे आणि मूठभर कोथिंबिरीच्या काड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. हे वाटण आपल्याला करायचं आहे. तर ह्या वाटणाचा वापर आपण 3 भाज्यांसाठी करणार आहोत. तर हे बघा, पाणी न टाकता आपलं हे वाटण रेडी आहे. कोथिंबिरीच्या काड्या टाकून हा ठेचा नक्की ट्राय करा, खूप छान चव येते. कुकरचे बघा 3 शिट्ट्या झालेल्या आहे. आता कुकरची वाफ निघते तोपर्यंत बघा, जे वाटण आपण तयार केलं होतं हिरव्या मिरचीचं, त्यातलं मी निम्मं वाटण काढून घेतलं आहे. साधारण 1 मोठा चमचा वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ठेवायचं. आता कढी करत आहोत, तर त्यासाठी ना त्याच भांड्यामध्ये मी 1 मोठा चमचा बेसन पीठ, 1 चमचा मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी चिमूटभर
दगडफूल घेतलं आहे. पाणी न टाकता आधी याला फिरवून घ्यायचं आहे. आता हे जे अर्धा लिटर ताक घेतलं आहे ना, त्यातलं थोडंसं ताक या मिश्रणात टाकायचं आणि पुन्हा मिक्सरवर फिरवून या ताकामध्ये आपल्याला याला मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने हे वाटण लावून तुम्ही एकदा करून बघा. कढी खूप चविष्ट तयार होते. चिमूटभर मी यामध्ये हळद घातली आहे. तुम्हाला आवडत नसेल हळद घातलेली कढी तर नका घालू. आता कढईमध्ये आपण फोडणी देणार आहोत, तर त्यासाठी ना 2 मोठे चमचे साजूक तूप घेतलं आहे. तूप गरम झालं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालायचं आहे. जिरं मात्र चांगलं फुटू द्यायचं आहे, त्यानेच या कढीला खमंगपणा येतो. यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा बघा. त्यानंतर 5-6 आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे आहे आणि काही कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. त्याचबरोबर इथे 2 लवंगा आणि 3 काळे मिरे कुटून ते मी यामध्ये ॲड केले आहे. आणि आता याला चांगलं चुरचुरीत होऊ द्यायचं आहे फोडणीला. आणि मग आहे ना बघा, अगदी जे आपण ताकाचं मिश्रण केलं आहे ना, ते थोडंसं पळीभर टाकायचं आणि लगेच झाकण ठेवायचं. काही सेकंद आहे ना हे झाकण असंच राहू द्यायचं, म्हणजे हा फोडणीचा वास या कढीला खूप छान उतरतो. आता राहिलेलं सगळं मिश्रण आहे ना या फोडणीमध्ये टाकून घेऊयात. एकदा तुम्ही या पद्धतीने ना कढीला फोडणी देऊन बघा, अप्रतिम चवीची तयार होते. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला कढीमध्ये थोडीफार साखर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा साखरसुद्धा ॲड करू शकतात. आता याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता ही कढी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायची आहे. कढीला एक उकळी आलेली आहे. आपण कढीसुद्धा आता दुसऱ्या गॅसवर ठेवूयात. जसे जसे पदार्थ शिजताय ना तसे मी काढून घेते आहे, म्हणजे आपलं पटापट स्वयंपाक तयार होतो. तर माझी 3 गॅसची शेगडी आहे, त्यामुळे अगदी झटपट स्वयंपाक तयार होतो बघा. कढी एकीकडे उकळते, अर्धवट झाकण ठेवून. तोपर्यंत आता आपण खरडा भेंडी करूयात. तर त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालायचं. मोहरी छान फुटली बघा, याने ना भाजीला खमंगपणा येतो. पाव चमचा हिंगसुद्धा घालायचं आहे. आणि त्याचबरोबर तयार केलेलं 2 मोठे चमचे इतकं हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे. आता तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार इथे हा खरडा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. अगदी खरपूस होईपर्यंत मीडियम फ्लेमवर हा चांगला परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण कट केलेली भेंडी टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आणि यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आहे आणि भेंडी चांगली आपल्याला 2-3 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर आधी परतवून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आता ही पूर्णपणे आपल्याला वाफवून घ्यायची आहे. भेंडी शिजत आलेली आहे. आता यामध्ये ना आपण 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची भरड टाकून घेतली आहे. ही सुद्धा छान मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे मंद आचेवर. तर इथे आपली मस्त झणझणीत अशी खरडा भेंडी रेडी झाली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. आता आपल्याला ना एकीकडे भेंडी रेडी आहे, कढी झालेली आहे. आता आपण फोडणीचं वरण करणार आहोत. त्यासाठी बघा, तुरीच्या डाळीचा डब्बा आपल्याला कुकरमधून काढायचा आहे आणि भाताचा डब्बा पुन्हा तसाच कुकरमध्ये झाकण लावून ठेवायचा, म्हणजे अगदी आपण जेव्हा जेवायला बसतो ना तोपर्यंत आपला भात अगदी गरम राहतो. आता तुरीची डाळ चांगली रवीने आपल्याला घुसळून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी ॲड केलं आहे. आता फोडणीसाठी ना पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं. याऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकतात. यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी चांगलं फुललं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा मी तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण ॲड केलं आहे आणि पाव चमचा हिंग घातला आहे. हवं तर तुम्ही यामध्ये एक छोट्या आकाराचा टमॅटोसुद्धा कट करून टाकू शकतात. छान खरपूस हा ठेसा झाला की यामध्ये ना अर्धा चमचा हळद घालायची. हळदसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घोटून घेतलेली तुरीची डाळ यामध्ये ॲड करायची आहे. आता तुम्हाला किती घट्ट पातळ वरण खायला आवडतं त्यानुसार पाणी कमी अधिक करू शकतात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला छान ढवळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी म्हणाल तर साधारण 2 ते 2.5 कप मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तुम्ही ना यामध्ये साखरसुद्धा ॲड करू शकतात, 1/2 चमचा. आता ही दुसऱ्या गॅसवर वरण आपण उकळत ठेवूयात. तोपर्यंत आपण खीर तयार करणार आहोत. त्यासाठी मी 2 छोटे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. हे बघा, वरण आहे ना मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं आहे. वरणसुद्धा छान झालेलं आहे, त्याला अशी कडा आलेली आहे, म्हणजे आपलं वरण परफेक्ट रेडी आहे. आता एकीकडे तूप गरम झालं होतं. यामध्ये मी अर्धा कप रेडीमेड मिळणाऱ्या शेवया आणि थोडेसे काजू बदामाचे काप टाकलेले आहे. थोडेसे हलकेसे परतवले गेले की यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे. याला उकळी आली की यामध्ये मी साधारण आहे ना पाव कप इतकी साखर ॲड केली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. याला चांगलं शिजू द्यायचं आहे
आणि पूर्णपणे हिला गार करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये आंब्याचा रससुद्धा ॲड करणार आहोत. खूप छान लागते अशी आंब्याच्या रसामधली शेवयांची खीर, एकदा नक्की ट्राय करा. यामध्ये मी पाव चमचा वेलदोडा जायफळाची पूड टाकून घेतलेली आहे आणि आता ही पूर्णपणे गार करायला मी बाजूला ठेवते. सगळ्यात शेवटी आपण चपात्या करायला घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली कणिक छान मऊसूत झालेली आहे. चांगली 2-3 मिनटासाठी नाही मळून घ्यायची तेल लावून पुन्हा. तर साधारण थोडंसंच हाताला तेल लावायचं, खूप लावण्याची आवश्यकता नाही आहे. तर याआधीसुद्धा फुलक्यांची रेसिपी, कणिक कशी मळायची, ज्वारीची भाकरी कशी करायची, ज्वारीचा फुलका कसा करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. आता कणकेचा छोटा गोळा घेऊन घ्यायचा आहे. सुक्या पिठामध्ये याला आधी घोळवून घ्यायचं आणि आता याचं पुरीसारखं एकदा लाटून घ्यायचं आणि वरतून आहे ना तेल किंवा तुम्ही तूप वापरत असाल तर तूप लावून घेऊ शकतात. आणि याची घडी करायची आहे. घडी करताना मात्र तेल लावलं की थोडंसं त्यावर आहे ना सुकं पीठ, असं गव्हाचं पीठ भुरभुरून टाकायचं, म्हणजे पोळी छान आपली फुलते, तिला छान पापुद्रे येतात. सगळ्या बाजूने हिला चांगलं सील करून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ लावून आपल्याला ही पोळी सरसर अशी गोल गोल लाटून घ्यायची आहे. आणि एकीकडे मी मीडियम फ्लेमवर लोखंडी तवा गरम करत ठेवला होता. चपाती टाकली की काही सेकंदात पहिली बाजू लगेच उलटवायची, दुसरी बाजू मात्र पूर्णपणे शेकू द्यायची आहे आणि मग ती अलटून पलटून दोघंही साईडने अगदी व्यवस्थित शेकणीने किंवा कॉटनच्या रुमालाने शेकून घ्यायची आहे, म्हणजे ती कच्ची राहत नाही. आणि तेल किंवा साजूक तूप लावून तुम्ही ही डब्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने, याच पद्धतीने मी सगळ्या चपात्या या ठिकाणी करून घेतल्या आहे. एवढ्या मिश्रणात किंवा एवढ्या कणकेमध्ये माझ्या 10 चपात्या रेडी झाल्या आहे. आणि एकीकडे बघा आपली मस्त इथे शेवग्याच्या शेंगांची आमटी पूर्णपणे उकळून शिजून रेडी आहे आणि जी खीर बनवली होती आपण शेवयांची ती पूर्णपणे गार झाली आहे. यामध्ये एक आंब्याचा रस मी ॲड केला आहे. आंब्याचा रस टाकणं ऑप्शनल आहे, पण तुम्ही एकदा अशी खीर नक्की ट्राय करा. श्रावण सोमवार विशेष आपली संपूर्ण थाळी अवघ्या 1 ते 1.5 तासामध्ये रेडी झाली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करा. अजूनही चॅनलला लाईक, फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.